आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत तैवान भेटीवर आलेल्या नॅन्सी पेलोसींची चीनकडून नाकाबंदी करण्यात आली आहे। तैवानच्या चारही बाजूंना नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलाय। अमेरिका आणि चीन मधला आता संघर्ष आपल्याला चिघळताना पाहायला मिळतोय। एकीकडे तैवान भेटीवर असलेल्या नॅन्सी पेलोसी यांची चीनकडून नाकाबंदी करण्यात आली आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। तैवानच्या चारही बाजूंना नो एंट्री झोन घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे तैवानच्या मुद्द्यावरून आता अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधला संघर्ष चिघळलेला पाहायला मिळतोय। नॅन्सी पेलोसी आता दक्षिण कोरियाला रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। तैवानकडून चारही बाजूंना नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलेला आहे। अमेरिका आणि चीन मधला संघर्ष चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे नो फ्लाय झोन घोषित केलेला असताना देखील नॅन्सी पेलोसी आपण बघतोय तैवानवरून आता अमेरिका आणि चीन या दोन्ही महासत्तांमधला हा संघर्ष चिघळताना दिसतोय। काही क्षणातच नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाला रवाना होणार आहेत। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। महाजन सर, आपण पाहतोय पेलोसी आता दक्षिण कोरियासाठी रवाना होत आहेत। एकीकडे चीनकडून नाकाबंदी करण्यात आली आहे, मात्र तरी देखील नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलाय। तरी देखील आता ही थेट दृश्य आपण पाहतोय त्या दक्षिण कोरियाकडे रवाना होत आहेत। आपण कसं पाहताय? असं आहे की नॅन्सी पेलोसी डिप्लोमॅट आहेत आणि त्यांना अशा प्रकारे त्यांचा विवाद पाडणं वगैरे करण्याची शक्यता ही फार कमी असते। कारण तसं जर त्यांनी केलं की तर अर्थातच हे एक युद्धाचं एक ऍक्ट किंवा युद्धाची एक कारवाई होईल आणि तसं झालं तर अर्थातच अमेरिका आणि चीनमध्ये खरोखरचं युद्ध सुरू होऊ शकतं अशा प्रकारची भीती आहे। तर त्याच्यामुळे ज्यावेळेस नॅन्सी पेलोसी परत जातील तर त्यांच्यावरती चीन हल्ला करून त्यांना पाडेल ही शक्यता मला तरी कमी वाटते आहे। ते नक्कीच धमकी द्यायचा प्रयत्न करतील। ते आपले फायटर एअरक्राफ्ट जे आहेत त्यांच्या विमानाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील, घाबरवण्याचा प्रयत्न करतील, परंतु एखादं शस्त्र फायर करून त्यांचं सिव्हिल एअरक्राफ्टचं जे विमान आहे ते पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता मला तरी काही अगदी कमी वाटते आहे। बघूया काय होतंय ते। निश्चितच सर, आता पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विश्लेषक विजय खरे सर सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। विजय सर, आपण पाहतोय तैवान भेटीवर आलेल्या नॅन्सी पेलोसी यांना चीनकडून नाकाबंदी करण्यात आली होती, तरी देखील त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्या कोरियाकडे आता रवाना होतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? निश्चितच पोस्ट कोल्ड वॉर च्या जी काही जागतिक महासत्ता आहेत मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं म्हणजे एक लष्करी शक्तीचं प्रदर्शन होताना दोन महाशक्तीमध्ये पाहावयास मिळत आहे। परंतु मला असं निश्चित जाणवतं की हा जो संघर्ष आहे हा संघर्ष जास्त काळ न राहता त्याच्यामध्ये पुन्हा एक बॅक टू डिप्लोमॅसी ज्याला म्हणतो, फक्त एक आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि मागे एक पाऊल घ्यायचं अशा पद्धतीचं चीनचं धोरण जे आहे ते सातत्याने ते तसंच ठेवणार आहेत। आणि एक प्रकारे जागतिक समूहाला एक चीनच्या सुरक्षेच्या संदर्भात आम्ही कसं सशक्त आहोत हे लष्करी शक्तीद्वारे ते दाखवून देणार। परंतु खऱ्या अर्थाने ते लष्करी कारवाई लगेच सुरू करणार नाही आणि अमेरिका ही त्यासाठी त्यांची त्या पद्धतीची तयारी नाही। म्हणून सध्या तरी भारताची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं सर्व जगाकडे लक्ष आहे की भारत नेमकी काय भूमिका घेणार आहे। मला असं वाटतं की भारताची जी भूमिका न्यूट्रलिटीची जी चीन आणि याच्यात रशिया आणि युक्रेनमध्ये आहे तशाच पद्धतीची न्यूट्रलिटीची भूमिका घेणं गरजेचं आहे आणि तशीच भूमिका भारत सरकार घेईल। परंतु हा संघर्ष फार काळ निरंतर काळासाठी राहणार नाही। सर, याआधी देखील चीनकडून धमकी देण्यात आली होती, त्यानंतर सुद्धा अमेरिकेनं धाडसी पाऊल उचललं आणि पेलोसी तिथं पोहोचल्या। त्यानंतर नाकाबंदी करण्यात आली, मात्र आता त्यांचं विमान पाडलं जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीचे धमके देत असतात, परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नसते। कारण शेवटी डिप्लोमॅसीद्वारेच शांतता प्रस्थापित होते आणि डिप्लोमॅसीद्वारे संघर्षाला सुरुवात होते। त्यामुळे संघर्ष निवारण आणि व्यवस्थापनाच्या ज्या बाजू आहेत त्या अनुषंगाने अशा पद्धतीचे एक प्रकारे आपल्याला ध्येय धोरण बलाढ्य राष्ट्राला राबवत असतात आणि त्याचा एक नमुना चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर करत आहे।
पण सर या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये तैवान हा आणखी प्रकर्षाने दोन्ही महासत्तांमधला म्हणजे चीन आणि अमेरिकेसाठी तैवान हा अत्यंत संघर्षाचा मुद्दा राहू शकतो भविष्यात. खरं म्हणजे युक्रेन नंतर तैवान हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात महत्वाचा विषय आहे. अशा पद्धतीचं एक इंडिकेशन आपल्याला रशिया आणि युक्रेन मध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हाच पुढचा जो इश्यू आहे म्हणजे जर तैवान युक्रेनवर रशियाने पूर्ण अंकित केला तर पुढचं पाऊल चीन निश्चितच तैवानवर घेणार हे आपल्याला विविध विश्लेषकांच्या जे आहे त्यांचं कन्क्लुजन त्यांच्या मार्फत आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि म्हणून याचा संदर्भ एक प्रकारे रशिया आणि युक्रेनच्याच अनुषंगाने तैवानवर ही कारवाई होऊ शकते अशा पद्धतीचा विश्वास चीनच्या नेतृत्वाला मिळालेला आहे. निश्चितच. विजय खरे सर, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. आपण पाहतोय पेलोसी आता दक्षिण कोरियाकडे रवाना झालेले आहेत. शैलेश देवळानकर सर देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. शैलेश सर, आपण पाहतोय आता चीन काय करणार हा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच, मात्र सुरुवातीला तैवानमध्ये पाय ठेवू नका अशी धमकी, त्यानंतर अमेरिका एक धाडसी पाऊल उचलतं, नॅन्सी पेलोसी तिथं पोहोचतात, त्यानंतर पुन्हा एकदा चीनकडून त्यांची नाकाबंदी केली जाते आणि आता पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना देखील होत आहेत. तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसं पाहता? मला असं वाटतं की यामधनं चीनने पूर्णपणे आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. चीन या माध्यमातून चीनकडनं प्रत्यक्ष कृती होणं हे अशक्य होतं, कारण चीनला याची पूर्ण कल्पना आहे, याचे गंभीर परिणाम आहे, त्यांची जी टक्कर आहे ती अमेरिकेबरोबर आहे आणि अशा प्रकारचा संघर्ष हा चीनला परवडणार नाहीये. चीनला याची पण कल्पना आहे की अमेरिका जाणीवपूर्वक चिथवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे यासाठी करतो आहे की चीनचे जे इकॉनॉमिक प्रोग्रेसची ट्रॅजेक्टरी आहे ती यासाठी आहे की 2049 पर्यंत चीनला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला रिप्लेस करायचं आहे आणि जगातली सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता बनायचं आहे. आणि त्यासाठी चीनला या ध्येयापासून जर डेव्हिएट करायचं असेल, विचलित करायचं असेल तर चीनला कोणत्या ना कोणत्या तरी संघर्षामध्ये ओढावं लागेल. याची कल्पना अमेरिकेला आहे आणि अमेरिकेला त्यांचं ते स्थान कोणाच्या दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे चीनला कन्फ्लिक्टमध्ये ओढण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडनं होतो आणि त्यासाठी तैवानचं एक बार्गेनिंग कार्ड म्हणून वापरलं जात आहे. आणि त्यामुळे चीनला याची कल्पना असल्यामुळे चीन याच्यामधनं फार गुंतणार नाही, परंतु चीनला हा मेसेज द्यायचा आहे की ठीक आहे, यावेळेला तुम्ही पेलोसी आमच्याकडे येऊन गेल्या, परंतु याचा अर्थ असा नाही की अमेरिकेने पुन्हा पुन्हा कोणत्या अधिकाऱ्यांना तिथं पाठवावं किंवा आज अमेरिकेचं बघून जपान उद्या कोणी पाठवेल किंवा ऑस्ट्रेलिया कोणी पाठवेल तर असं धाडस कोणी करायला नको. या दृष्टिकोनातून चीन पूर्णपणे आपलं शक्ती प्रदर्शन करतो आहे, परंतु याच्यामधनं प्रत्यक्ष युद्धात रूपांतर होईल ही शक्यता अत्यंत कमी आहे, कारण याचे सगळे परिणाम याची चीनला कल्पना आहे. अमेरिका चीन मधला व्यापार 800 अब्ज डॉलरचा आहे, त्यामुळे चीनच्या अमेरिकेतल्या गुंतवणुकी 500 अब्ज डॉलरच्या आहेत. त्यामुळे चीन अशा प्रकारची हिंमत करेल असं वाटत नाही, पण चीन निश्चितपणे शक्ती प्रदर्शन करेल जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रसंग घडायला नको. मग तुमच्या म्हणण्यानुसार सर आता ज्या धमक्या दिल्या जातात गेल्या किंवा काही काळापासूनच्या चीनकडून ज्या वारंवार धमक्या येतात त्या केवळ पोकळ आहेत? कारण आता देखील विमान उडवण्याची धमकी असेल किंवा तैवानमध्ये पाय ठेवू नका अशा पद्धतीच्या धमक्या असतील, ह्या केवळ पोकळ आहेत का? आपण कोणाबरोबर कोणाला ह्या धमक्या देतो त्याची कल्पना चीनला आहे ना. आज जसं आपण म्हणतोय की पेलोसी काय ह्या एकट्या त्यांच्या विमानात आलेलं नाही, त्यांना एस्कॉर्ट करणारी 8 अमेरिकेची विमानं आहेत, ती लढाऊ विमानं आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेने काल स्ट्रेट ऑफ तैवानमध्ये म्हणजे तैवानच्या समुद्रधुनीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं US नेव्हीचं जे विमानवाहू जहाज आहे, लढाऊ विमानवाहू जहाज आहे, रोनाल्ड रेगन, त्याला तैनात केलेलं आहे. अमेरिकेची जहाजं तिथे तैनात झालेली आहेत आणि हे न्यूक्लिअर वेपन्सनी सज्ज आहेत. दोन्ही न्यूक्लिअर पॉवर्स आहेत. त्यामुळे आपण बघितलं तर दुसऱ्या महायुद्धानंतरचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर रशियामध्ये, सोव्हिएत रशियामध्ये आणि अमेरिकेमध्ये अशी युद्धाचे अनेक प्रसंग आले, पण प्रत्यक्ष युद्ध कधी झालं नाही. तर दोघांना कल्पना होती की दोघांचं जर याच्यामध्ये युद्ध झालं तर त्याला आपण मॅड म्हणजे म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन म्हणतो, दोघांचं नुकसान होणार आहे. चीनला पण याची कल्पना आहे की जर अमेरिका संघर्ष झाला त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे इथं केवळ शक्ती प्रदर्शन केलं जाईल, एक लिमिटेड मिलिटरी ऑपरेशन होऊ शकतं, तैवानचं एरोस्पेस व्हायलेट करणं, तैवानवरती दबाव टाकणं असे प्रकार घडतील, पण प्रत्यक्ष युद्ध होईल अशी शक्यता मला फार कमी वाटते. सर तुम्ही म्हणालात 800 अब्ज डॉलरचा जवळपास दोन्ही आपला संपर्क सरांशी तुटलेला आहे, मात्र आपण बघतोय पेलोसी यांचा हा तैवान दौरा होता, त्यांनी तैवानमध्ये येऊ नये अशी धमकी आधीच चीननं दिली होती, तरी देखील अमेरिकेने हे धाडसी पाऊल उचललं. त्यानंतर नॅन्सी पेलोसी ह्या तैवानमध्ये दाखल झाल्या. आता त्या तैवानमधून दक्षिण कोरियाकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय, मात्र त्यांना आता तैवानमधून निघू देणार नाही अशी धमकी चीननं दिली होती. त्यांची नाकाबंदी देखील चीनकडून करण्यात आलेली होती. मात्र आपण आता ही थेट दृश्य पाहतोय, त्या खासगी विमानातून आता दक्षिण कोरियाकडे रवाना होत आहेत.
आता यानंतर चीन काय करणार, चीनच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं शैलेंद्र देवळाणकर सरांनी आपल्याला सांगितलं, शैलेंद्र देवळाणकर सर परराष्ट्र विषयाचे अभ्यासक आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या केवळ पोकळ धमक्यात, कारण चीनला देखील ठाऊक आहे की अमेरिकेसोबत युद्ध छेडणं हे आपल्या परिस्थितीला किंवा आपल्याला झेपणारं नाही आहे. आणि अमेरिकेला देखील याची पुरेपूर कल्पना आहे की चीनसोबत युद्ध करणं हे देखील आपल्या आर्थिक व्यवहाराला किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध खराब करण्यासाठी आपल्याला ते परवडणारं नाही आहे. त्यामुळं हे केवळ एकमेकांवरचं इम्प्रेशन पाडण्यासाठी किंवा धमकी वजा इशारा देण्यासाठीचा हा संघर्ष आहे. याचे युद्धामध्ये याचं परिणती युद्ध असेल असं होऊ शकत नाही, असं देवळाणकर सरांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आता पेलोसी निघाल्यानंतर चीन काय करणार हा देखील मुद्दा उपस्थित होतोच आहे. कारण नॅन्सी पेलोसी यांची नाकेबंदी तैवानमध्ये चीनकडून करण्यात आली होती, आपण पाहतोय. मात्र तरी देखील त्या आता कोरियाकडे रवाना झालेल्या आहेत. संरक्षण तज्ज्ञ दत्तात्रय शेकटकर सर देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. दत्तात्रय सर, आपण पाहतोय सुरुवातीला धमक्या देण्यात आल्या, त्यानंतर पेलोसी तैवानमध्ये दाखल देखील झाल्या. आता त्या तैवानमधून त्यांची नाकाबंदी केल्यानंतर सुद्धा कोरियाकडे रवाना होत आहेत. तुम्ही कसं पाहता? अगदी बरोबर आहे, कारण की चीनची ही जुनी पद्धत आहे हो की जितकं होईल धमकी द्यायची, खोटं बोलायचं आणि लोकांना घाबरून ठेवायचं, आणि त्यात अनेकदा तो सफल झालाय. परंतु मागच्या 15 वर्षामध्ये चीनची क्षमता कमी होत चाललेली आहे. बर. आणि हे सिद्ध करण्याकरता मुद्दामून संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या ज्या पॉलिसी आहे त्या तैवानमध्ये आला. चीनने अनेकदा म्हटलं की हे तुम्ही चांगलं करत नाही, याचे दुष्परिणाम होतील, आम्ही नाकेबंदी करू. परंतु शेवटी काल त्या आल्या, 18 तास तिथे राहिल्या, आणि आता त्याच विमानाने त्याच जागेवरतून परत साऊथ कोरियाला चाललेले आहे. ह्याचा धडा आपण भारतामध्ये घेतला पाहिजे की जितकं महत्व आपण चीनला देतो आणि जितकं आपण त्याला घाबरतो, आपल्याला ती घाबरायची आवश्यकता नाही आहे. कारण की तैवान जो आहे हा युक्रेन सारखा हा भाग नाही, कुणी पण येऊन तिथे बसू शकतोय. चीनच्या जवळ आहे, परंतु समुद्रामध्ये भाग आहे तो. आणि दुसरं आहे की तैवानची जी पद्धती आहे काम करायची ती वेगळी आहे. तिसरी आहे की जपान आणि अमेरिका हे तैवानच्या पाठीशी उभे आहे, जवळ आहे. साऊथ कोरिया, व्हिएतनाम हे सगळे जे देश आहे, साऊथ चायना समुद्र जो आहे त्यातले, हे त्यांच्या पाठीशी उभे आहे. आणि ह्याकरता जगाला आणि चीनला एक मेसेज देण्याकरता, एक संदेश देण्याकरता की अमेरिका इतका कमजोर नाही आहे की तुम्ही त्याला दाखवताय. आम्ही येऊ, आम्हाला जिथे जायचं आम्ही जाऊ, आणि जेव्हा आम्हाला वाटेल आम्ही येऊ आणि आम्ही जाऊ. हा एक त्यांनी फार मोठा संदेश दिलेला आहे. आणि चीनला जे लोक घाबरतात, भविष्यामध्ये आता ते कमी होईल. चीनची जागा अमेरिकेने चीनला दाखवली आहे की तुम्ही तिथे बसा. हा एक महत्वपूर्ण संदेश आज जात आहे. पण सर, तुम्ही म्हणाला ज्या पद्धतीनं चीनची ही जुनी सवय आहे धमक्या देण्याची, तोच जर आपण धागा पुढे नेला तर याची कल्पना सुद्धा चीनला असेल का की आपण अमेरिकेसोबत लढणं आपल्याला कुठल्याही पातळीवर शक्य होणार नाहीये, त्यामुळं याची कल्पना त्यांना आधीच आहे की ही केवळ आपण पोकळ धमकी देतोय त्यांना घाबरवण्यासाठी? करेक्ट, अगदी बरोबर आहे. कारण की चीनला हे माहित आहे, आणि नसेल तर माहित तर त्याची चूक आहे की तुम्ही कुणाला धमक्या देताय. जो राष्ट्र आज जगातला सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे त्याला तुम्ही धमक्या देताय, अमेरिकेला. आणि अमेरिकेला हा आजचा अमेरिका आहे. कालच जो बायडननी अफगाणिस्तानमध्ये इतका मोठा आतंकवादी ऑर्डर मारला, त्याच वेळेला कालच त्यांच्या ज्या सदस्य आहे पोलवी त्या तैवानला उतरल्या. म्हणजे संदेश देतात रशियाला आणि चीनला, दोघांना, की तुम्ही आपली सीमा उल्लंघन करू नका, मर्यादा तोडू नका. निश्चितच. शेकटकर सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. आपण बघतोय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विश्लेषक सतीश ढगे सर देखील आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. ढगे सर, आपण पाहतोय सध्या चीनच्या ह्या सगळ्या धमक्या पोकळ म्हणायच्या का? कारण तैवानमध्ये पाय ठेवू नका असं म्हटल्यानंतर सुद्धा पेलोसी तिथे येतात, तिथं राहतात, आणि त्या ठिकाणून आता नाकाबंदी केल्यानंतर देखील त्या सुरक्षितरित्या अगदी धाडसी वृत्तीनं दक्षिण कोरियाकडे रवाना देखील होतात. ढगे सर.
नक्कीच माझ्या मते चीनच्या धमक्या सुद्धा पोकळ आहेत आणि त्याचबरोबर अमेरिकेनं ज्या प्रकारचा स्टान्स घेतला होता तो सुद्धा पोकळ आहे. मी यासाठी म्हणतोय की मुळात हे फक्त अग्रेसिव्ह पोस्चरिंग जगाला दाखवण्यासाठी आणि त्यातल्या त्यात त्यांच्या देशातली जी जनता आहे त्यांना दाखवण्यासाठी अशा प्रकारचा अग्रेसिव्ह पोस्चर त्या ठिकाणी घेतला होता. अमेरिकेची परिस्थिती जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर अमेरिकेचे जो बायडन यांना 2 महिन्यानंतर मिडटर्म इलेक्शन्सला सामोरं जायचंय आणि मागच्या 2 वर्षात त्यांचा कधी पाहिला तर अफगाणिस्तान मधली परिस्थिती असो, युक्रेन रशिया प्रकरण त्यांनी ज्या प्रकारे हँडल केलं ते असो किंवा ओव्हरऑलच अमेरिकेची अर्थव्यवस्थेची परिस्थिती असो, त्याच्या अनुसार जे आहे कुठेतरी जो बायडन यांची लोकप्रियता घसरते आणि म्हणूनच त्यांच्या जनतेला एक प्रकारचा जो आहे अशा प्रकारचं अग्रेसिव्ह पोस्चरिंग दाखवण्यासाठी जो बायडन नान्सी पेलोसी यांच्या व्हिजिटच्या माध्यमातून अशा प्रकारचा स्टॅन्स त्यांनी घेतला होता. दुसऱ्या बाजूला चीनला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर चीनची तर परिस्थिती अमेरिकेसुद्धा पेक्षा वाईट आहे, कारण शी जिनपिंग यांची मागच्या काही काळातली झिरो कोविड स्ट्रॅटेजी ही फेल त्या ठिकाणी गेलेली आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. दुसऱ्या बाजूला तिथली अर्थव्यवस्था अतिशय मोठ्या प्रमाणावर जी आहे एक प्रकारे डबघाईला चीनची अर्थव्यवस्था जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि मग हे सगळं असताना तिथल्या जनतेला त्यांना हे दाखवायचं आहे की तैवान हा आमच्यासाठी अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि त्या सेन्सिटिव्ह इश्यू मध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि म्हणून नान्सी पेलोसी यांना विरोध केल्यानंतर सुद्धा तर त्या जर या ठिकाणी याच्यात येत असतील तर त्या ठिकाणी आल्या म्हणून एक प्रकारे अग्रेसिव्ह स्टान्स दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचे एअरक्राफ्ट कॅरियर असो किंवा नौदलाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी जहाजा या साऊथ चायना सी मध्ये तैवान स्ट्रीटमध्ये उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. पण या जहाजा जरी त्या ठिकाणी उपलब्ध असल्या तरी प्रत्यक्षरित्या ते अमेरिकेविरुद्ध हल्ला करणार नाहीत. यामध्ये युद्धाची कुठलीही शक्यता मला वाटत नाही. जास्तीत जास्त तैवानवर दबाव करणं किंवा तैवानच्या हद्दीत असणारी काही बेटं, काही आयलँड त्यावर जे आहे कुरघोडी करण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काही काळामध्ये चीन तर्फे नक्कीच केला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही सुरुवातीला जे विचारलं या पोकळ धमक्या आहेत का, आज घडीला तरी ओव्हरऑल बॅकग्राऊंड पाहता या पोकळ धमक्याच त्या ठिकाणी वाटतात. काही ना काहीतरी लोकांना दाखवण्यासाठी शी जिनपिंग हे तैवानवर दबाव निर्माण करण्यासाठी काही ऍक्शन घेण्याची शक्यताही आपल्याला नाकारता येत नाही. सर ढगे सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की जागतिक पातळीवर इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी देखील अमेरिका जाणीवपूर्वक हे पाऊल उचलतंय का? कारण चीन आणि अमेरिका यामधला दोन्ही पातळ्यांवरचा महाशक्तीचा हा संघर्ष आहे जागतिक पातळीवर. त्या तुलनेमध्ये किंवा त्या तराजूने जर पाहायचं झालं तर आम्ही चीनला वरचढ आहोत. चीनने आम्हाला कितीही धमक्या दिल्या, म्हणजे तैवानमध्ये येऊ नका ही धमकी, त्यानंतर तिथून जाऊ देणार नाही ही दुसरी धमकी, आम्ही तुमचं विमान उडू देणार नाही ही धमकी, ह्या सगळ्या धमक्यांना आम्ही जुमानत नाही. याचा अर्थ आम्ही बलाढ्य आहोत, महाशक्तिशाली आहोत हे देखील कुठेतरी दाखवण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न वाटतोय. अमेरिकेची जी मित्र राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशा प्रकारची भावना निर्माण होतीये की अमेरिका इज नॉट अ रिलायबल पार्टनर. मग तो अफगाणिस्तानचा विषय असो किंवा युक्रेन रशिया संघर्षामध्ये नाटो सदस्य राष्ट्र किंवा त्यातल्या त्यात युक्रेनला सुद्धा जे आहे तोंडी सामर्थ्य दिलं, पण अमेरिकेने जे आहे आपलं सैन्य युक्रेनमध्ये काही उतरवलं नाही. तर मग ही सगळी जी एक प्रकारे भूमिका जी निर्माण झालेली आहे त्याला छेद देण्यासाठी आणि संपूर्ण जगामध्ये आज सुद्धा आम्हीच महासत्ता आहोत हे दाखवण्यासाठी कुठेतरी जो आहे अमेरिकेचा हा प्रयत्न होता. पण त्याला जोडून जे आहेत 2 महत्वाच्या थिअरीज आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की एका बाजूला युक्रेन रशिया संघर्षामधून अमेरिकेचा एक महत्वाचा शत्रू रशियाला त्यानं गुंतवून ठेवलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा एक महत्वाचा शत्रू चायना तैवान संघर्षामध्ये चायनाला सुद्धा जर आपल्याला गुंतवून ठेवता आलं तर एक प्रकारे जे आहे अमेरिकेला स्वतःला सुपर पॉवर म्हणून इमर्ज होण्यासाठी फायदा होईल. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, जगामध्ये कुठेही संघर्ष चालू असला की अमेरिका जो आहे त्या ठिकाणी लुडबुड करतो. अमेरिकेला जो आहे हा संघर्ष आवडतो तो यासाठी कारण संघर्ष असला म्हणजे एक प्रकारे अमेरिका त्यांची शस्त्रास्त्र जी आहे ती शस्त्रास्त्र त्या देशांना विकू शकतो. तैवानमध्ये जर अशा प्रकारचा संघर्ष झाला तर तैवानला आणखीन मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र विकण्यासाठी एक मोकळी बाजारपेठच अमेरिकेसाठी निर्माण होईल. म्हणून या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता विन विन सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी आणि आम्हीच सुपर पॉवर आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिकेचा हा प्रयत्न असू शकतो. सर, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला की आपल्याकडची शस्त्रास्त्र विकण्यासाठी अमेरिका वारंवार अशा पद्धतीची खेळी करत आलेली आहे. मग आपण बघितलं ते रशिया युक्रेनचं युद्ध असो किंवा अफगाणिस्तानमध्ये जी परिस्थिती होती त्यामध्ये देखील अमेरिकेची भूमिका आपण बघितलेलीच आहे. या सगळ्या आता घडामोडींचे भविष्यामध्ये काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही अत्यंत सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी.